जय श्रीराम मित्रांनो, राम राम. मी आपल्यासमोर पंचांग वाचन करून दाखवत आहे. आज दिनांक 17/5/2026 अधिक मासाला सुरुवात झालेली आहे. बघा, मी पंचांग वाचन करून दाखवतो, ते आपण 2 मिनिटासाठी शांतचित्ताने ऐकावे. आज रविवार म्हणजे आज अधिक मासाला सुरुवात झाली आहे. दिनांक 15 जूनपर्यंत अधिक ज्येष्ठ महिना आहे. या पूर्ण महिन्यात सूर्याचे राशांतर होत नसल्याने त्यास अधिक मास मानले जाते. धार्मिक कार्याकरता हा महिना पर्वणीचा आहे. एकदा अधिक मास आल्यानंतर साधारण 27 ते 35 महिन्यांनी पुन्हा अधिक मास येतो. अधिकस्य अधिक फलम या वाचनाप्रमाणे या महिन्यात केलेले धार्मिक कृत्ये अधिक फलप्रद असतात. अधिक मासात महात्म्य किंवा आपल्या आवडीचा कोणताही ग्रंथ नियमाने वाचन पूर्ण करावा. ज्येष्ठ महिन्यातील दशहरा व्रत हे अधिक ज्येष्ठात करावयाचे असते. हे 10 दिवसांचे व्रत असून त्यायोगे 10 प्रकारचे कायिक, वाचिक व मानसिक या पातकांचा नाश होतो. या व्रतांचा रोज गंगास्नान करावे. म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये आपण गंगास्नान म्हणजे आंघोळ करावी. शक्य नसल्यास सोमवारी अवश्य गंगास्नान करावे. गंगा स्तोत्रास 10 वेळा पाठ करावा. गुरुवारी शुक्रवारी प्रदोषाचे व्रत करावे. गुरुवारी गुरुपुष्प अमृत योग दिवसभर आहे. या दिवशी सोने, चांदी यासारख्या मौल्यवान वस्तू खरेदी करावे. तसेच धार्मिक ग्रंथाचे वाचन करावे. याची सविस्तर आपण काळजी घ्यावी. दिनांक 15 जूनपर्यंत हा धोंड्याचा महिना राहणार आहे. 14 ते 15 म्हणजे अमावस्या असणार आहे. त्यापर्यंत अमावस्या झाली की धोंड्याचा महिना समाप्त होणार आहे. रविवार दर्श अमावस्या आहे. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मलमास, धोंड्याचा महिना असेही नावे आहे. अधिक मासामध्ये देवप्रतिष्ठा, विवाह, उपनयन, गृहारंभ, प्रवेश करू नये. अधिक मासामध्ये प्रति संवत्सरिक म्हणजे दरवर्षी करावयाचे श्राद्ध ते निजमासात करावे. प्रथम वर्ष श्राद्ध अधिक महिन्यात करावे. यानंतरचा अधिक मास शके 1950 म्हणजे सुरू असलेला इसवी सन 2029 मध्ये चैत्र महिन्यात हा धोंड्याचा महिना परत येणार आहे. म्हणजे 2029 मध्ये धोंड्याचा महिना येणार आहे. जय श्रीराम, राम राम. अधिक मासारंभ म्हणजे आजपासून दशारंभ व्रत सुरू होणार आहे. तसेच दशारंभ व्रत दिनांक 25/5/2026 म्हणजे 25 तारखेपर्यंत आपण दशहरा व्रत करू शकतो. त्या दिवशी दशहरा व्रत आहे. म्हणजे अधिक मासारंभ आजपासून सुरू होणार आहे. 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. 25ला दशारंभ म्हणजे दशहरा आहे. गंगाव्रत सुद्धा करावे. या दिवशी दशहरा व्रत 25 तारखेला आहे. याची आपण काळजी घ्यावी. त्याला आपण दशहरा म्हणतो. तसेच दिनांक 15 जून अधिक मास समाप्ती म्हणजे त्या दिवशी अमावस्या समाप्त होणार आहे आणि अधिक मासाची सुद्धा समाप्ती या दिवशी आहे. 15/6/2026 ला 15/6/2026 ला दर्श अमावस्या आहे. म्हणजे 15 जूनपर्यंत जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 6वा महिना आहे. 15/6/2026 ला 15/6/2026 ला अधिक मासाची समाप्ती होणार आहे. याची आपण काळजी घ्यावी. जय श्रीराम, जय श्रीराम. तसेच संकट चतुर्थी अधिक मासातच आहे. म्हणजे त्याचे सुद्धा आपण एक व्रत करावे. त्या संकष्ट चतुर्दशीला आपण फळाचाच आहार घ्यावे किंवा 1 ग्लास दूध प्यावे. त्या दिवशी आपण फराळाचे म्हणजे साबुदाण्याची खिचडी खाऊ नये. फळावर आपण उपवास करावा. याची आपण काळजी घ्यावी. जय श्रीराम, जय श्रीराम.
तसेच रोहिणी नक्षत्र म्हणजे रोहिणी नक्षत्र दिनांक 25/5/2026 या दिवशी रोहिणी नक्षत्र लागणार आहे. रोहिणी नक्षत्र म्हणजे त्याला आपण खेड्याकडे रोहण्या म्हणतो. रोहिणी नक्षत्र हे 15-15 दिवसाचे नक्षत्र असते. रोहिणी नक्षत्रापासून मिरग छाया पडन. मिरग छाया पडल्यानंतर मिरग म्हणजे 15-15 दिवसाचं हे जे नक्षत्र असतं, या रोहिणी नक्षत्रामध्ये या दिवशी रोहिणी नक्षत्रामध्ये थोडं आभाळ निघेल, वातावरण चेंज होत जाईल. रोहिणी नक्षत्र झाल्यानंतर 15 दिवसानंतर मिरग लागणार आहे, म्हणजे पेरणीची सुरुवात होऊ शकते. पाण्याला एक योग्य दिशा येऊ शकते. ढग, विजा, वारा, पाऊस रोहिणी नक्षत्रापासून सुरू होईल आणि मिरगामध्ये पाणी पडेल, याची आपण काळजी घ्यावी. मिरग लागणार आहे दिनांक मी तुम्हाला सांगतोय, पंचांग बघून मी आपल्याला मिरग सांगतोय कधी लागणार आहे. 1 2 3 4 5 6 मृग नक्षत्र म्हणजे 8/6/2026 8 जूनपासून मृग नक्षत्र लागन. या दिवसापासून पावसाला सुरुवात होईल, याची आपण काळजी घ्यावी. जय श्रीराम.